Hello dear students, welcome to the next lecture of ray optics. रे ऑप्टिक्सच्या मागल्या लेक्चरमध्ये आपण लेन्स मेकर इक्वेशन नावाचा पॉइंट बघितलेला. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला एक नवीन पॉइंट शिकायचा आहे रिगार्डिंग और रिलेटेड टू रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, दॅट इज डिस्पर्शन ऑफ लाईट अँड प्रिझम. पहिल्यांदा डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय समजून घेऊ आणि मग प्रिझम काय असते, कशी काम करते ते बघूया. ओके, सो नेम ऑफ द पॉइंट इज डिस्पर्शन ऑफ लाईट अँड प्रिझम. ओके, ऐका लक्ष देऊन स्टुडंट्स, आपण जी लाईट बघत असतो इट इज व्हाईट लाईट. व्हाईट लाईट ऍक्च्युली सनलाईट जी असते किंवा जनरली आपण जी लाईट बघतो ती कशी असते, व्हाईट. ती व्हाईट नसते, ती व्हाईट दिसते. ती व्हाईट दिसते. मुळात व्हाईट लाईट कन्सिस्ट ऑफ white light consists of 7 constituent colors. व्हाईट लाईट मध्ये काय असतात, 7 कॉन्स्टिट्युएंट कलर्स असतात. कुठले कुठले बघा, व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. ह्याला आपण व्हिबग्योर म्हणतो. हे 7 कॉन्स्टिट्युएंट कलर्स असतात व्हाईट लाईट मध्ये. आणि याचं कॉम्बिनेशन जेव्हा हे 7 कलर्स एकत्र येतात तेव्हाची लाईट तयार होते, ज्याला आपण व्हाईट लाईट असं म्हणतो. पण हे मी तुम्हाला कशासाठी सांगतोय, ऍक्च्युली डिस्पर्शन ह्याच्याशीच रिलेटेड आहे. ओके, डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय, तर सेपरेशन ऑर स्प्लिटिंग ऑफ व्हाईट लाईट इनटू इट्स कॉन्स्टिट्युएंट कलर्स. बघा, समजा मी एक प्रिझम घेतली. प्रिझम म्हणजे अशा प्रकार, प्रिझम सगळ्यांनी बघितली असेल, माहिती आहे सगळ्यांना. प्रिझम असा त्रिकोणी ठोकळा असतो काचेचा, ग्लासचा. ओके, ग्लासचा एक ब्लॉक असतो, याला प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम म्हणतात. मग ही व्हाईट लाईट आहे, सपोज व्हाईट लाईट. जेव्हा ही लाईट या प्रिझम मध्ये एंटर करत असते तेव्हा ती व्हाईट लाईट असते, आणि जेव्हा ही लाईट प्रिझमच्या बाहेर येत असते तेव्हा बाहेर येत असताना ती अशा प्रकारे स्प्रेड होते. बघा, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, उलटा सिक्वेन्स आहे ऍक्च्युली. व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड, व्हॉट एव्हर. काय झालं इथं, ही व्हाईट लाईट होती. ती व्हाईट लाईट कशामध्ये स्प्लिट झाली, त्याच्या कॉन्स्टिट्युएंट कलर्स मध्ये. आणि ते कॉन्स्टिट्युएंट कलर्स कुठले कुठले असतात, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. तर तुम्ही म्हणाल सर असंच का, हाच सिक्वेन्स का, त्याचं पण उत्तर मी तुम्हाला सांगतो पुढे याच लेक्चर मध्ये. पण पहिल्यांदा डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय समजून घ्या. द फेनॉमेनॉन ऑफ स्प्लिटिंग ऑफ व्हाईट लाईट. हा जो फेनॉमेनॉन मी इथं काढलाय यालाच डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणायचं ऍक्च्युली. इथं काय झालंय बघा, एक व्हाईट लाईट आहे. ती व्हाईट लाईट या 7 कॉन्स्टिट्युएंट कलर्स मध्ये काय झालेली आहे, स्प्लिट झालेली आहे. ही जी स्प्लिटिंगची प्रोसेस आहे, या स्प्लिटिंगच्या प्रोसेसला काय म्हणायचं, डिस्पर्शन ऑफ लाईट. द फेनॉमेनॉन ऑफ स्प्लिटिंग ऑफ व्हाईट लाईट इनटू इट्स कॉन्स्टिट्युएंट कलर्स when it passes through objects like prism, such a phenomenon is called as dispersion of light. समजलं, एकदम सिंपल आहे. डिस्पर्शन म्हणजे काय, लाईट जेव्हा प्रिझम सारख्या ऑब्जेक्ट मध्ये पास होईल व्हाईट लाईट, तेव्हा बाहेर येताना काय होणार, त्या व्हाईट लाईट मध्ये 7 कलर्स एकमेकांपासून सेपरेट होणार. ती जी सेपरेशनची प्रोसेस आहे स्प्लिटिंगची, त्यालाच काय म्हणायचं, डिस्पर्शन ऑफ लाईट. म्हणजे थोडक्यात असं, the phenomenon of splitting of white light into its constituent colors when it passes through medium like prism, such a phenomenon is called dispersion of light.
काय सांगायचं बघा, व्हॉट इज डिस्पर्शन ऑफ लाईट? द फेनॉमेनॉन ऑफ स्प्लिटिंग ऑफ व्हाईट लाईट into its constituent colors when it passes through medium like prism. Such a phenomenon is called as dispersion of light. So इथे तुमच्या समोर जी डायग्राम मी काढलेली आहे, इट इज फॉर डिस्पर्शन ऑफ लाईट. आता डेफिनेशन लिहून घ्या. डेफिनेशन लिहिल्यानंतर व्हिडिओ पॉज करून डेफिनेशन लिहून घ्या. कन्सेप्ट समजला का? लाईट 7 कलर्स मध्ये सेपरेट होत असते. आता हे 7 कलर्स कुठले सांगितलेत मी? विबग्योर, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. हा सिक्वेन्स असाच का? ऍक्च्युली ही जी लाईट आहे की नाही, याला व्हिजिबल स्पेक्ट्रम म्हणायचं. कुठला स्पेक्ट्रम म्हणायचं? ऍक्च्युली लाईट कोण आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आपण सुरुवातीलाच बघितलंय, लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्स असतात. इन्फ्रारेड रे असेल, गॅमा रेज असतील, मायक्रोवेव्स असतील, अल्फा रेज असतील, रेडिओ वेव्स असतील. तर त्याच्यामध्ये व्हिजिबल रेज म्हणून एक प्रकार असतो. व्हिजिबल म्हणजे दिसणारे. आणि त्या व्हिजिबल रेजना बघा, जे व्हिजिबल रेज आहेत त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ वेव्हलेंथ. बघा, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ वेव्हलेंथनी काय केलंय? अरेंज केलंय. बघा, अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ वेव्हलेंथ म्हणजे वेव्हलेंथच्या कुठल्या क्रमानुसार? चढत्या क्रमानुसार. बघा, हा जो सिक्वेन्स आहे ना, ऍक्च्युली हा कसा पण घेतलेला नाहीये. हा सिक्वेन्स कशावरून ठरवलाय? वेव्हलेंथ वरून ठरवलाय. हे जे कलर्स आहेत लाईट मधले, व्हिजिबल स्पेक्ट्रम मधले, हा जो आहे प्रकार, ह्याला काय म्हणायचं? व्हिजिबल स्पेक्ट्रम. काय म्हणायचं? व्हिजिबल स्पेक्ट्रम. आणि या व्हिजिबल स्पेक्ट्रम मध्ये लाईट मधल्या वेगवेगळ्या कलर्सना कसं अरेंज केलंय बघा. इन व्हिजिबल स्पेक्ट्रम द कलर्स आर अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ वेव्हलेंथ. म्हणजे वेव्हलेंथच्या चढत्या क्रमानुसार. याचा अर्थ याची वेव्हलेंथ मिनिमम आहे आणि याची वेव्हलेंथ मॅक्सिमम आहे. समजलं का? सगळ्यात कमी वेव्हलेंथ कुणाची? व्हायलेटची. सगळ्यात जास्त वेव्हलेंथ कुणाची? रेडची. सो हियर इन व्हिजिबल स्पेक्ट्रम कलर्स ऑफ लाईट आर अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ वेव्हलेंथ. अरेंज केलेले आहेत, तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ वेव्हलेंथनी अरेंज केलेले आहेत. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? हा ऍडिशनल पॉइंट मी तुम्हाला सांगितला. ओके, आता बघा, नीट मध्ये प्रश्न आलेला 2018 मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग हॅज हायेस्ट वेव्हलेंथ? विच ऑफ द फॉलोइंग हॅज हायेस्ट वेव्हलेंथ? रेड, येलो, ऑरेंज, ब्ल्यू. सगळ्यात जास्त वेव्हलेंथ कुणाची असणार? जो सगळ्यात तिकडच्या टोकाला आहे, कुठला आहे? रेड. सगळ्यात जास्त वेव्हलेंथ कुणाची? रेडची. सगळ्यात कमी कुणाची? व्हायलेटची. ओके, समजलं सगळ्यांना? दिस इज व्हॉट वी कॉल डिस्पर्शन ऑफ लाईट. आता याच्या पुढचा पॉइंट काय सांगितलं मी? डिस्पर्शन कधी होतं? व्हेनेवर लाईट पासेस थ्रू ऑब्जेक्ट लाईक प्रिझम. व्हेनेवर रेज पासेस थ्रू ऑब्जेक्ट लाईक प्रिझम. आता प्रिझम म्हणजे काय? तर बघा, अशा प्रकारची एक असं डायग्राम तुम्ही बघितली असेल. बघा, बघा अशा प्रकारे तुम्ही बघितलं असेल प्रिझम. लाईक दिस रेक्टँग्युलर प्रिझम अशी बघितली असेल. बघा, वेज शेप असतो ब्लॉक. ओके, या प्रिझम, ही प्रिझम नक्की काय मी तुम्हाला सांगतो. ऐका लक्ष देऊन, नंतर डायग्राम परत एकदा काढतो. ऐका, प्रिझम म्हणजे काय? व्हॉट इज प्रिझम? डिस्पर्शन तर समजलं आपल्याला. डिस्पर्शन मध्ये काय होतं? लाईट त्याच्या 7 कलर्स मध्ये काय होते? स्प्लिट होते. मग अँग्युलर डिस्पर्शन कशाला म्हणायचं ते बघूया आपण नंतरच्या पार्ट मध्ये. ऐका, लॅटरल डिस्पर्शन म्हणजे काय? लॅटरल आणि अँग्युलर असे 2 प्रकार असतात. समजा काय झालं, मी समजा ग्लास स्लॅब घेतला प्लेन, आणि फक्त प्रिझम मधूनच डिस्पर्शन होतं असं नाही, ग्लास स्लॅब मधून पण डिस्पर्शन होतं. डायग्राम टेक्स्टबुक मध्ये काढली आहे बघा, असं दाखवलंय. हा व्हाईट लाईट आहे आणि इथून बाहेर पडताना मग या पॉइंटला इथं डायग्रामच काढतो बघा स्लॅबची.
ग्लास स्लॅबची. त्यात तुम्हाला लॅटरल डिस्पर्शन शिकवतो. लॅटरल डिस्पर्शन नंतर अँग्युलर डिस्पर्शन बघूया. ही ओरिजिनल रे ऑफ लाईट असा होता, असा जायला पाहिजे होता. ओके, बघा हा व्हायलेट कलर आहे आणि ऍक्च्युली 7 कलर्स तयार झालेत, पण मी यात 2च दाखवलेत. कुठले कुठले? व्हायलेट आणि रेड. मग जे ओरिजिनल डिस्टन्स आहे, याचं ओरिजिनल डिस्टन्स किती? LV. हे डिस्टन्स किती? LR. ओके, म्हणजे LV मायनस LR हे जे सेपरेशन आहे याला लॅटरल डिस्पर्शन म्हणायचं. थोडक्यात काय, हे बघा लॅटरल डिस्पर्शन म्हणजे काय? जेव्हा लाईट त्याच्या कलर्स मध्ये काय होईल? स्प्लिट होईल. त्या स्प्लिट झालेल्या कलर्स मधलं डिस्टन्स म्हणजे लॅटरल डिस्पर्शन. त्यात पण कुठलं? एक्स्ट्रीम कलर्स. बघा स्प्लिटिंग कसं झालेलं असणार आहे? हा कुठला कलर दिसतोय? व्हायलेट. हा कुठला कलर आहे? रेड. बघा एका टोकाला व्हायलेट असणार, दुसऱ्या टोकाला रेड असणार. व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येल्लो, ऑरेंज आणि रेड पैकी व्हायलेट आणि रेड यांना एक्स्ट्रीम कलर्स म्हणायचं. काय म्हणायचं यांना? कुठले कलर्स? एक्स्ट्रीम कलर्स. एक्स्ट्रीम म्हणजे कसले? टोकाचे. तर जे 2 एक्स्ट्रीम कलर्स आहेत त्या 2 एक्स्ट्रीम कलर्स मधलं जे काही लिनियर सेपरेशन असेल, कसलं सेपरेशन? लिनियर. म्हणजे दोघांच्या मधलं जे डिस्टन्स असेल त्या डिस्टन्सला म्हणायचं लॅटरल डिस्पर्शन. थोडक्यात लॅटरल डिस्पर्शनची डेफिनेशन मी अशी सांगणार बघा. द लिनियर सेपरेशन, प्रिझम नंतर सांगतो, लॅटरल डिस्पर्शन समजून घ्या. द लिनियर सेपरेशन बिटवीन एक्स्ट्रीम कलर्स. कसलं सेपरेशन? लिनियर. बघा हा ऍक्च्युअल ओरिजिनल पाथ होता का? हा ओरिजिनल पाथ होता. हा येलो कुठल्या व्हायलेट कलरचं डिस्टन्स आणि हे रेड कलरचं डिस्टन्स, या दोघांच्या मधलं सेपरेशन म्हणजे हे डिस्टन्स. बघा हे ऍक्च्युअली डिस्टन्स LV मायनस LR. ओके, कसलं सेपरेशन म्हणायचं? लिनियर. कारण आपण दोघांच्या मधलं डिस्टन्स काढतोय का? येस. द लिनियर सेपरेशन बिटवीन एक्स्ट्रीम कलर्स ऑफ डिस्पर्स्ड बीम ऑफ लाईट. जी डिस्पर्स्ड बीम, डिस्पर्स्ड म्हणजे त्याच्यामध्ये ऑलरेडी डिस्पर्शन झालेलं आहे, ज्याच्यामध्ये ऑलरेडी सेपरेशन झालेलं आहे, अशी जी डिस्पर्स्ड बीम आहे त्या डिस्पर्स्ड बीम मध्ये असणाऱ्या एक्स्ट्रीम कलर्स मधलं लिनियर सेपरेशन इज कॉल्ड ॲज लॅटरल डिस्पर्शन. 2 प्रकारचे डिस्पर्शन बघायचे आपल्याला, एक लॅटरल डिस्पर्शन आणि दुसरं अँग्युलर डिस्पर्शन. पहिल्यांदा काय शिकवलं मी तुम्हाला? लॅटरल डिस्पर्शन. व्हॉट इज लॅटरल डिस्पर्शन? लॅटरल डिस्पर्शन इज लिनियर सेपरेशन बिटवीन एक्स्ट्रीम कलर्स ऑफ डिस्पर्स्ड बीम ऑफ लाईट. जे डिस्पर्स्ड बीम आहे त्या डिस्पर्स्ड बीम मध्ये जे काही एक्स्ट्रीम कलर्स आहेत, कुठले कुठले? व्हायलेट आणि रेड, यांच्यामध्ये जे काही लॅटरल किंवा लिनियर सेपरेशन असेल त्या लिनियर सेपरेशनला काय म्हणायचं? लॅटरल डिस्पर्शन. समजलं? थोडक्यात काय? व्हायलेट कलर आणि रेड कलर यांच्यातला डिस्टन्स, त्या डिस्टन्सला काय म्हणायचं? लॅटरल डिस्पर्शन. समजलं का? ओके, व्हिडिओ पॉज करा, पाठीमागे जाऊन डेफिनेशन लिहून घ्या. 1 मिनिट, रेकॉर्डिंग सुरू आहे का बघूया, नाही तर मध्येच बंद पडलं म्हणजे मी बडबड करत बसायचो इथं. आहे, सुरू आहे. चला, याच्या पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा. व्हॉट इज प्रिझम? प्रिझम 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 प्रिझम. ऐका, प्रिझम म्हणजे काय असतं? व्हॉट इज प्रिझम? तर प्रिझम इज, बघा प्रिझम इज रेक्टँग्युलर. रेक्टँग्युलर म्हणण्यापेक्षा वेज शेप. वेज शेप्ड म्हणजे ऍक्च्युली ग्लास ब्लॉक असतो प्रिझम म्हणजे. द वेज शेप्ड ग्लास ब्लॉक किंवा वेज शेप ट्रान्सपरंट ग्लास ब्लॉक having 3 rectangular and 2 triangular surface
इज कॉल्ड ॲज प्रिझम. कसला शेप त्याचा? वेज शेप. म्हणजे त्याला थोडक्यात हे बघा असा शेप असतो प्रिझमचा. हा एक ट्रायंगल काढायचा, हा दुसरा ट्रायंगल काढला, हे जॉईन करा, हे जॉईन करा, हे जॉईन करा. बघा असं झाला का शेप तयार. आता याच्यामध्ये रेक्टँग्युलर सरफेसेस कुठले कुठले? हा जो सरफेस आहे तो रेक्टँग्युलर, ह्याच्या पुढचा सरफेस आहे तो रेक्टँग्युलर, खालचा सरफेस आहे तो रेक्टँग्युलर. सो याच्यामध्ये रेक्टँग्युलर सरफेस किती? 1 2 3 आणि पुढचा आणि मागचा असे किती? 2 ट्रायंग्युलर. जे काही सरफेस आहे तशा वेज शेप ब्लॉकला काय म्हणायचं? थोडक्यात मी दाखवतो तुम्हाला प्रिझम. बघा एक नोटबुक घ्या, नॉर्मल नोटबुक. ही नोटबुक आहे. ह्या नोटबुकला मी असं पकडलं. बघा हा कुठला सरफेस आहे? रेक्टँग्युलर. हा कुठला? रेक्टँग्युलर. खालचा कुठला असतं? रेक्टँग्युलर. पुढचा ट्रायंग्युलर, मागचा ट्रायंग्युलर. म्हणजे याचा अर्थ रेक्टँग्युलर सरफेसेस किती? 3 आणि ट्रायंग्युलर सरफेसेस किती? 2. अशा वेज शेप्ड ट्रान्सपरंट ग्लास ब्लॉकला काय म्हणायचं? प्रिझम. सो व्हॉट इज प्रिझम? येस, प्रिझम इज अ वेज शेप्ड ट्रान्सपरंट ग्लास ब्लॉक, किंवा तुम्ही असं म्हणा अ ट्रान्सपरंट ग्लास ब्लॉक. वेज शेप्ड राहू द्या. अ ट्रान्सपरंट ग्लास ब्लॉक having 3 rectangular and 2 triangular surfaces is called as prism. संपला विषय. लक्षामध्ये प्रिझमला रेक्टँग्युलर सरफेसेस किती? 3. ओके. आता ह्या रेक्टँग्युलर सरफेसेस मध्ये हे जे वरचे सरफेसेस असतात ना बघा, हे 2 सरफेस, हा आणि हा, ह्याला ए नाव देतो, बी आणि सी. बघा इकडचा ए बी असे रेक्टँग्युलर, समोरचे पुढचे ट्रायंग्युलर. आणि प्रिझम दाखवत असताना, डायग्राम काढत असताना प्रिझम कधी पण अशीच काढली जाते. बघा मगाशी पण मी अशीच काढलेली. ऍक्च्युली हा जो आहे समोरचा भाग, याला प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम म्हणायचं. काय म्हणायचं याला? प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम. जो पुढचा भाग असतो बघा इथं, ह्या मगाशी ह्याच्यामध्ये काढलेला हा जो पुढचा पार्ट आहे, फ्रंट पार्ट, हा याला काय म्हणायचं? प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम. ओके. मग प्रिझम आहे माझ्याकडे एक. तर प्रिझम मध्ये हे बी आणि ए हे जे 2 सरफेसेस आहेत यांना रिफ्रॅक्टिंग सरफेस म्हणायचं. थोडक्यात बघा इकडचा सरफेस, इकडचा सरफेस, खालचा सरफेस, हा हा आणि हा, ह्या 2 सरफेसेसला काय म्हणायचं? रिफ्रॅक्टिंग सरफेसेस. खालचा हा जो सी आहे ना याला म्हणायचं बेस ऑफ प्रिझम. बेस ऑफ प्रिझम. आणि बघा ह्या 2 रिफ्रॅक्टिंग सरफेसेस मिळून इथं जो अँगल तयार केलाय ए, या अँगलला म्हणायचं रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम. इथं हा अँगल आहे बघा, हा हा एकच. फक्त मी इथं पूर्ण प्रिझम काढलीये, इथं फक्त प्रिन्सिपल सेक्शन काढलंय. आलं लक्षामध्ये? समजलं का सगळ्यांना प्रिझम काय असते? प्रिझम मध्ये ट्रान्सपरंट ब्लॉक असतो प्रिझम ग्लासचा. त्याच्यामध्ये सरफेसेस किती असतात? 3 असतात रेक्टँग्युलर, 2 असतात ट्रायंग्युलर. जो पुढचा ट्रायंग्युलर सरफेस आहे त्याला काय म्हणायचं? प्रिन्सिपल सेक्शन. साइडचे 2 सरफेसेस असतात त्याला काय म्हणायचं? रिफ्रॅक्टिंग सरफेसेस म्हणायचं. खालचा जो पार्ट आहे तो बेस. म्हणजे असं बघा थोडक्यात. ही सपोज प्रिझम आहे अज्युम करा. ओके. हा बघा अशी प्रिझम मी घेतली. हा पुढचा सेक्शन कुठला? ट्रायंगल दिसतोय ट्रायंग्युलर. हा कुठला भाग असेल? येस, पुढचा पार्ट म्हणजे असं दाखवूया. थांबा, बसते का असं? हे बघा असं हा पार्ट दाखवला मी सपोज तुम्हाला. हा जो पुढचा पार्ट आहे फ्रंट ट्रायंग्युलर, ह्याला काय म्हणायचं? प्रिन्सिपल सेक्शन. त्याच्यानंतर हा काय असणार? रिफ्रॅक्टिंग सरफेस. हा पण रिफ्रॅक्टिंग सरफेस. खालचा जो असतो तो बेस. ओके. प्रिझम ती माझ्याकडे एक. दाखवेन मी तुम्हाला नेक्स्ट टाइम कधीतरी. समजलं सगळ्यांना व्हॉट इज प्रिझम? लक्षात आलं सगळ्यांना प्रिझम काय असते? ओके. प्रिझमचा हा कुठला अँगल असतो? रिफ्रॅक्टिंग अँगल असतो. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे, व्हॉट इज प्रिझम फॉर्म्युला. हे लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. डिस्पर्शन समजलं, प्रिझम कशाला म्हणायचं समजलं. आता याच्या पुढं
ओके, प्रिझम फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आपल्याला. पॉइंटचं नाव आहे प्रिझम फॉर्म्युला. ओके, ऐका बरं, प्रिझम फॉर्म्युला डिराईव्ह करण्यापेक्षा करण्या अगोदर थोडक्यात हे रिवाइज करूया. प्रिझम फॉर्म्युला आता एका सेशन मध्ये होणार नाही, कारण त्याचं डेरिव्हेशन पुढचं जास्त मोठं आहे, पुढच्या सेशन मध्ये घेतो. प्रिझमचा मिनिंग कळला, प्रिझम काय असते समजलं. बरं, डिस्पर्शन ऑफ लाईट समजलं काय असतं. व्हेनेवर लाईट पासेस थ्रू प्रिझम, लाईट स्प्लिट्स इनटू हाऊ मेनी कलर्स, 7 कलर्स. व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. बरोबर का? ह्या स्प्लिटिंगच्या प्रोसेसला काय म्हणायचं, डिस्पर्शन ऑफ लाईट. आता मी तुम्हाला एक महत्वाचा पॉइंट सांगतो प्रिझम शिकवण्याच्या अगोदर. डिस्पर्शन होत असताना डेव्हिएशन पण होत असतं. कसं बघा, दाखवतो मी तुम्हाला. बघा, ही प्रिझमचं कुठलं सेक्शन घेतलं, प्रिन्सिपल सेक्शन. ही कुठली लाईट आहे, व्हाईट लाईट. ओके, आता बघा, ही अशी जायला हवी होती. इट शुड गो लाईक धिस, पण अशी जात नाही. होतं काय, बघा काय होतं ऍक्च्युली. हा जो लाईट आहे व्हाईट लाईट, तो असा पास होतो इथं, इथं पास होतो अशा प्रकारे. आणि इथून येत असताना ह्या व्हाईट लाईटचं स्प्लिटिंग होतं अशा प्रकारे. बघा, हा एक रेड लाईट, आणि हा व्हायलेट घेतला सपोज मी. हा कुठला लाईट आहे, रेड कलर. हा कुठला घेतला सपोज मी, व्हायलेट कलर घेतला. आता बघा काय झालं, इथं लाईटनं काय केलं, पाथ बदलला. म्हणजे लाईटचं काय झालं, डेव्हिएशन झालं. पाथ बदलला म्हणजे अँगल बदलला ना, रिफ्रॅक्शन झालं. म्हणजे लाईटचं काय झालं, डेव्हिएशन झालं. बघा, डेव्हिएशन रेड लाईटचं हे झालं डेल्टा आर, आणि व्हायलेट लाईटचं झालं डेल्टा व्ही. जास्त डेव्हिएशन कोणाचं झालं, व्हायलेटचं. कमी डेव्हिएशन कोणाचं झालं, रेडचं. लक्षात ठेवा, डेव्हिएशनच्या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा तुमचं डिस्पर्शन होईल, व्हेनेवर देयर इज अ डिस्पर्शन, व्हेनेवर देयर इज dispersion, there will be deviation also. लाईटचं नुसतं डिस्पर्शन होतं का, नाही. डिस्पर्शन बरोबर काय होतं, डेव्हिएशन सुद्धा होतं. आणि डेव्हिएशन कुणाचं होतं ऐका, रेडचं पण होतं, व्हायलेटचं पण होतं. सिक्वेन्स लक्षात घ्या, ज्याची वेव्हलेंथ सगळ्यात जास्त त्याचं डेव्हिएशन सगळ्यात कमी. बघा, सिक्वेन्स असा असतो का आपल्याकडे, लॅम्बडा आर म्हणजे वेव्हलेंथ ऑफ रेड लाईट इज ग्रेटर दॅन लॅम्बडा येलो मधला कलर घेतला, इज ग्रेटर दॅन लॅम्बडा व्हायलेट. म्हणजे रेडची वेव्हलेंथ सगळ्यात जास्त, मग येलोची, मग व्हायलेटची. आता डेव्हिएशन याच्या उलट आहे. बघा, डेल्टा व्ही, डेल्टा वाय आणि डेल्टा आर हे असं आहे. लक्षात ठेवा, याचा अर्थ ज्याची वेव्हलेंथ जास्त त्याचं डेव्हिएशन कमी. सगळ्यात जास्त वेव्हलेंथ कुणाची आहे, रेडची. डेव्हिएशन रेडचं सगळ्यात कमी. सगळ्यात कमी वेव्हलेंथ कुणाची, व्हायलेटची. डेव्हिएशन सगळ्यात जास्त व्हायलेटचं. सो समजलं का डेव्हिएशन आणि वेव्हलेंथ मधला फरक. जेव्हा जेव्हा लाईटचं डिस्पर्शन होईल आणि जेव्हा जेव्हा स्प्लिटिंग होईल, तेव्हा स्प्लिटिंग होत असताना नुसतं स्प्लिटिंग होतंय का, नाही. त्याच्याबरोबर काय होतंय, डेव्हिएशन सुद्धा होतंय. आणि डेव्हिएशन सगळ्यात जास्त कुणाचं होणार, ज्याची वेव्हलेंथ सगळ्यात कमी, म्हणजे व्हायलेटची. समजलं. म्हणजे व्हायलेटचं डेव्हिएशन रेडच्या डेव्हिएशन पेक्षा जास्त आहे. समजलं सगळ्यांना. इथं पण दिसतं बघा तुम्हाला डायग्राम मध्ये, व्हायलेटचं डेव्हिएशन रेड पेक्षा कसं आहे, जास्त आहे. समजलं. हा एक पॉइंट तुम्हाला सांगायचा होता. आता याच्या पुढं आपल्याला प्रिझम फॉर्म्युला डिराईव्ह करायचा. प्रिझम फॉर्म्युला, तो प्रिझम फॉर्म्युला बघत असताना प्रिझम मध्ये जे वेगवेगळे अँगल इन्व्हॉल्ड असतात, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन्स,
प्रिझमचा अँगल ऑफ एमर्जन्स, हे जे काही अँगल्स आहेत यांच्यामध्ये काय बेसिक रिलेशन आहे आणि प्रिझम फॉर्म्युला नक्की काय आहे. प्रिझम फॉर्म्युला म्हणजे काय असतो तर इट इज द फॉर्म्युला फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल ऑफ प्रिझम. स्नेल्स लॉ वापरून आपल्याला काढायचा आहे. तो कसा काढायचा तो आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. डिस्पर्शन ऑफ लाईट मध्ये कोणाला काही डाऊट असेल तो मला विचारा. प्रिझम मध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तो मला विचारा, मी तो क्लिअर करेन. ओके, थांबूया मग आता पुरतं. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.